जय शिवराय मित्रांनो पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही। तुमच्या मनात असणारा 20 जून 2025 रोजी पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार का हा प्रश्न आणि त्यानंतर 22 जूनला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का हे प्रश्न आम्हालाही अनेकदा विचारले जात आहेत। या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। पीएम किसान हप्त्याबाबत सद्यस्थिती। मित्रांनो, हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी साहजिकच आहे। यापूर्वी 10 ते 12 तारखेच्या दरम्यान आपण एक अपडेट दिले होते की हप्ता वितरणात मोठा विलंब होऊ शकतो। त्यानंतर अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे देशावर मोठी राष्ट्रीय आपत्ती ओढवली आहे, ज्यात शेकडो बळी गेले आहेत। या पार्श्वभूमीवर जून 20 रोजी पंतप्रधानांचा बिहारमधील शिवडी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या आणि हप्त्याच्या संभाव्य तारखेच्या पार्श्वभूमीवर काही अंदाज लावले जात होते की याच कार्यक्रमादरम्यान हप्ता वितरित केला जाईल। बिहारमधील काही पदाधिकाऱ्यांनी तसे अपडेट्सही दिले होते। परंतु सध्या ग्रीव्हन्स सुरू असलेली नोंदणी, शेतकऱ्यांची सुरू असलेली केवायसी आणि व्हॉलंटरी सरेंडर केलेल्या शेतकऱ्यांसाठी रिव्होकेशनचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून दिल्याने त्यांची प्रलंबित केवायसी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। आज सकाळपासून किंवा कालपासून कृषी विभाग अशा व्हॉलंटरी सरेंडर केलेल्या शेतकऱ्यांचं रिव्होकेशन झाल्यानंतर त्यांची प्रलंबित केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करत आहे। प्रत्येक गाव आणि तालुका स्तरावर असे हजारो लाभार्थी आहेत आणि राज्यात हा आकडा लाखोच्या घरात आहे। या सर्व लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करण्यासाठी कृषी विभागाने आवाहन केले आहे। या सर्व प्रक्रिया पाहता सध्या येत्या 2-3 दिवसांत हप्ता मिळण्याची कोणतीही शक्यता नाही। हप्ता वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानाच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात याची घोषणा केली जाते। पीएम किसानच्या वेबसाईटवर या संदर्भात नोटिफिकेशन दिले जाते किंवा अधिकृत ट्विटर हँडलवरून पीएम किसान किंवा कृषी विभागामार्फत माहिती दिली जाते। पीएम किसान योजनेसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि 20 जूनला हप्ता मिळण्याबाबत सध्या तरी कोणतेही अपडेट नाही। त्यामुळे हप्ता जून अखेरपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो अशा सध्याच्या शक्यता आहेत। जेव्हा अधिकृत अपडेट येईल किंवा तारीख जाहीर होईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाला निधीची तरतूद करणे आवश्यक असते। या योजनेसाठी साधारणपणे 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम राज्य शासनामार्फत वितरित करणे आवश्यक आहे। यापूर्वी 4000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी जवळपास 3200 ते 3600 कोटी रुपये आधीच वितरित झाले आहेत, म्हणजेच तरतूद केलेला निधी जवळपास संपलेला आहे। आता नवीन निधीची तरतूद होते की आगाऊ स्वरूपात हा निधी वितरित केला जातो हे पाहावे लागेल। हा निधी वितरित झाल्यानंतर 2-3 दिवसांच्या कालावधीनंतर हप्ता वितरित केला जातो। त्यामुळे सध्या तरी निधी वितरणाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तसेच शासनामार्फत या संदर्भात कोणतेही अपडेट दिलेले नाही। केवळ तुमची दिशाभूल करण्यासाठी कोणतीतरी तारीख सांगणे हा एक खेळ असू शकतो। सध्या तरी 20, 22, 25 किंवा अशी कोणतीही तारीख शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही। तारीख जाहीर झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। फिलहाल तुम्ही फक्त या येणाऱ्या हप्त्याची वाट पाहू शकता। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी ती पूर्ण करून घ्यावी। तसेच जर कोणाच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर ते करून घ्यावे, जेणेकरून हप्ता सर्वांना वितरित झाल्यानंतर आपल्याला मात्र मिळाला नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये। धन्यवाद। 2025 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रामुख्याने 2 योजना कार्यरत आहेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PMKISAN योजना केंद्र सरकारद्वारे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे चालवली जाते। 1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PMKISAN योजना ही भारत सरकारची योजना असून देशभरातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते। या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये 2000 रुपयेच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। पात्रता निकष: छोटे आणि सीमांत शेतकरी, ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे असे छोटे आणि सीमांत शेतकरी। सुरुवातीला ही मर्यादा 2 हेक्टर 5 एकर होती, परंतु आता सर्व भूधारक शेतकरी काही वगळता पात्र आहेत। आधार लिंक केवायसी अनिवार्य। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आधार लिंक असणे आणि केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे। सत्यापित भूमी दस्तऐवज: शेतकऱ्यांकडे वैध आणि सत्यापित जमिनीचे दस्तऐवज असावे। बँक खाते: शेतकऱ्याचे स्वतःच्या नावावर सक्रिय बँक खाते असावे। भारताचा नागरिक: अर्जदार भारताचा नागरिक असावा। अपवाद: यांना लाभ मिळत नाही। ज्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळते। ग्रुप डी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांनी मागील वर्षात आयकर भरला आहे, जे व्यावसायिक डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA किंवा आर्किटेक्ट आहेत आणि कोणत्याही संस्थेत नोंदणीकृत आहेत। संविधानिक पदांवर असलेले किंवा माजी पदाधिकारी, उदा.
खासदार, आमदार, मंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेले किंवा निवृत्त कर्मचारी. ग्रुप डी वगळून महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य. 2. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही योजना PMKISAN योजनेच्या धर्तीवर आहे आणि PMKISANच्या पात्र लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये 2,000 रुपयेच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. त्यामुळे PMKISAN आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. पात्रता निकष. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. PMKISAN योजनेचा लाभार्थी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तो शेतकरी PMKISAN योजनेचा पात्र लाभार्थी असणे बंधनकारक आहे. छोटे किंवा सीमांत शेतकरी, विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. जरी काही ठिकाणी भूमिधारकांसाठीचे निकष लागू होतात. आधार लिंक बँक खाते. आधारशी लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे. अपवाद. नमो शेतकरी योजनेसाठीही PMKISAN योजनेप्रमाणेच आयकर भरणारे सरकारी कर्मचारी, संविधानिक पदांवर असलेले व्यक्ती आणि उच्च आर्थिक स्तरावरील कुटुंबांना लाभ मिळत नाही. थोडक्यात 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण आहे, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांच्या नावावर लागवडीयोग्य जमीन आहे आणि जे PMKISAN किंवा नमो शेतकरी योजनेच्या अपात्रता निकषांमध्ये बसत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आवश्यक दस्तऐवज अद्ययावत ठेवणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.